नमस्कार. मी आज इथे मांदेली घेतलेली आहे. ती साफ करून घेते व्यवस्थित आणि खवळं पण काढून घेते त्याची. अशा प्रकारे मांदेली साफ करून घेते. मांदेली साफ करून झालेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे बेडगी मिरची घेतली 5-6. त्यात थोडेसे धणे आणि तिरफळ घालून पाण्यात भिजत घालून ठेवते. थोड्या वेळाने मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आलं लसूण घालते. थोडंसं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घेते. आता अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घालते. 1 वाटी ओलं खोबरं घालते. थोडीशी हळद आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी लंगडी घेतलेली आहे. त्यात तेल घातले आणि 3 लसूणच्या पाकळ्या घालते. थोडासा कढीपत्ता घालते. त्यात वाटप घालते आणि तेल सुटेपर्यंत परतून घेते. आता त्यात 4 कोकमं आणि चवीप्रमाणे मीठ घालून वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. त्यात साफ केलेली मांदेली घालते आणि मिक्स करून घेते हलक्या हाताने. साराला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मांदेलीचं सार तयार आहे. इथे कोलंबीचं सुकं बनवण्यासाठी मी कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. 1 चमचा मसाला आणि हळद घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. 3 कोकमं घालते. आता साफ करून ठेवलेली कोलंबी घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. आता मी झाकण काढलेलं आहे. परतून घेते जरा. पुन्हा झाकण लावून घेते. वरून कोथिंबीर घालते. इथे मांदेली तळ्यासाठी मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि कोकम आगळ घालून पेस्ट करून घेते आणि मांदेलीने लावून घेतली. थोडीशी कोलंबी आहे त्यात. ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडासा रवा घालते. लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालते. इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मांदेली फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. आणि मांदेली आणि कोलंबी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.